इकडे आपण पाहतोय की आता CCTV फुटेजचा सगळा गोंधळ चालू आहे. म्हणजे आता CCTV फुटेज मिळायला पाहिजे, CCTV फुटेज मिळायला पाहिजे, यासाठी मात्र आता इकडे सगळ्यांचे प्रयत्न चालू असताना ते CCTV फुटेज आता टॅम्पर करण्यासाठी मात्र आता वल्लरी आणि उदयकांत या दोघांनी सुद्धा आता प्रयत्न केलेले आहेत. पण आता वल्लरीला एकच भीती आहे की आत्ता जरी आपण इकडे ते CCTV फुटेज आता टॅम्पर करण्यामध्ये यशस्वी ठरलो असलो तरी सुद्धा अर्णव आणि ईश्वरी यांनी जर का या सगळ्यामध्ये ते CCTV फुटेज आता पुन्हा एकदा हे केले, रिकवर केले, मग मात्र आपल्यासाठी महाकठीण काम होऊन बसेल. त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे इकडे सांगायला लागतोय स्वतः आता तिला सांगतोय उदयकांत ते काही नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र आता पक्की आहे की CCTV फुटेजसाठी आपल्याला धडपड करावी लागणार आहे. यावरती ती म्हणते, हे बघ, म्हणजे एकच गोष्ट नाही आहे, त्या CCTV फुटेजमध्ये अशा अनेक गोष्टी सापडतील की ज्याच्यामुळे मात्र आता सगळं धोक्यात येईल. आणि म्हणूनच तुला मी जे काही सांगते ना ते नीट ऐक. यावरती तो म्हणतोय, बघ, धोक्यात तर मी आहे, मी अजूनही अज्ञातवासात फिरत आहे, कारण आता माझ्या मागावरती पोलीस आहेत. पोलीस आता या सगळ्यामध्ये माझ्या मागावरती आहेत. पण तुझं काय, तू तर आता उजळ मात्याने त्या आता शोकसभेमध्ये वगैरे बोलती आहेस. जे काही नाही आहे, आता जे काही होईल ना ते सगळ्यांचं होईल. मी यावेळेला कोणत्याही प्रकारे मात्र आता कुणालाच बक्षणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता या सगळ्यामध्ये मी तुझं भांडं फोडेन जर मला अभय नाही मिळाला तर. मला आता काही पैशांची गरज आहे आणि ते पैसे जोपर्यंत माझ्याकडे येत नाहीत तोपर्यंत मी काहीच करणार नाही. आता वल्लरी अडकले आणि वल्लरी म्हणते, ही वेळ आहे का आपसात भांडायची? यावरती तो म्हणतो, का नको भांडू, ती सौदामिनी तिकडे आता तुला मदत करते. तो राकेश जेलमधनं फरार झालाय, एकटा मीच आता इकडे दरबदर भटकतोय. मला ना कोणी वाली आहे ना काही आहे. म्हणजे आता सगळं जे काही तू केलंस तेच तर मी केलंय. माझ्यापेक्षा जास्त मोठी गुन्हेगार तू आहेस. असं असताना तू उजळ माथ्यांनी त्याचा आता शोकसभा करतेस, लोकांची सिंपती घेतेस, मोठ्या इतक्या घरात वावरतेस. मला याचा फायदा झालाच पाहिजे. मला थोडेफार पैसे पाहिजेत, नाहीतर आता तुझं भांडं कसं आणि कुठे मी फोडेन ना ही गोष्ट तुला सुद्धा कळणार नाहीये. वल्लरी आता सांगायला लागते, तू काय मला ब्लॅकमेल करतोयस का? यावरती तो म्हणायला लागतो, तुला जे काही समजायचं ते समज, पण आता मला पैसे पाहिजेत. वल्लरी म्हणते, ठीक आहे, काळजी करू नकोस, बघेन मी काहीतरी पैशाचा जुगाड करते. त्यानंतर मात्र आता वल्लरी घरी आले, पण तिच्या डोक्यात एकच विषय आहे आणि तो म्हणजे या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा पैसे कसे घेऊ. पैसे आता घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये मला आता त्याला पैसे दिलेच पाहिजे. जर का मी पैसे नाही दिले मग मात्र खरंच काही खरं नाहीये, असं म्हणत ती आता विचार करत आहे. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत वल्लरी विचार करते, नाही, काहीही झालं तरी अर्णवकडून पैसे काढले पाहिजेत. आणि त्यानंतर मग आता लगेचच तिच्या डोक्यात प्लॅनिंग, थोडे दिवस जाऊ दे, काहीतरी जुगाड होईल आणि पैसे मिळतीलच. पण तिला माहीत नाही आहे की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता अर्णव आणि ईश्वरी हे मात्र आता इकडे तिला सोडणार नाही आहेत. बरं, तोपर्यंत हे सगळं होत असताना इकडे आता ईश्वरी आलेली आहे, ती म्हणजे अर्णवकडे, आणि अर्णवला सांगते, सर, आता आपण जास्त दिवस थांबू शकत नाही आहोत. काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर मात्र आता हे करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सौदामिनीकडून आता आपली आता सात्विक फॅशन हिचे आता तिचे शेअर्स काढून आता पूर्णपणे ती आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे. कारण जर का या सगळ्यामध्ये आपण आत्तापर्यंत असेच गप्प बसलो आहोत, तसेच गप्प बसलो तर आता आपण कॉम्पिटिशन जिंकलोय, म्हणजे आपण स्पर्धा जिंकून सुद्धा आता जर का आपली प्रॉपर्टी आपल्या ताब्यात नाही आली तर त्याचा काय उपयोग आहे. आणि त्यावरती मात्र आता इकडे अर्णव सांगायला लागतो, ठीक आहे, आपल्याला जायला पाहिजे. म्हणजे काहीही झालं तरी ही बाबांची सुद्धा आता इच्छा होती. बाबांना या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सात्विका फॅशन आता आपल्या हातातून गेलेली चालणार नाहीये, ही पण गोष्ट तितकीच खरी आहे. असं म्हणत दोघंजण मात्र आता निघालेले आहेत. फायनली मात्र आता अर्णव विचार करतोय की नाही, आत्तापर्यंत मी इकडे गप्प बसलो, पण बाबांच्या गुन्हेगाराला शिक्षा देणार म्हणजे देणार. आणि लगेचच तो शिर्केंना कॉल करतोय. शिर्केंना कॉल करून मात्र आता तो इकडे सांगायला लागतो, शिर्के, काय झालं, CCTV फुटेज रिकवर झालं का? शिर्के सांगतायत, सर, अहो ते CCTV फुटेज आता अशा पद्धतीने टॅम्पर केलं गेलेलं आहे ना, पण मी एक गोष्ट सांगू शकतो, त्या प्रिमायसेसच्या आतलं CCTV फुटेज आता टॅम्पर केलंय, पण
पण या सगळ्यामध्ये प्रिमायसेसच्या बाहेरचं CCTV फुटेज मला मिळालंय आणि ते जरासं शॉकिंग आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्णव सांगतोय म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? यावरती शिर्के आता सांगायला लागतात की त्या फुटेजमध्ये आता स्पष्टपणे आपल्याला राजेश दिसत आहे, पण मला आता राजेशला दिसतोय ही गोष्ट शॉकिंग नाही आहे. पण त्यावरती मात्र अर्णव म्हणायला लागतो, मग शॉकिंग काय आहे? आणि त्यावरती मात्र आता तिकडे जे काही शिर्के सांगतात ते ऐकून अर्णवच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. अर्णव आता सांगतोय, शिर्के तुम्ही खरंच बोलताय? शिर्के म्हणतात, हो. आता इकडे त्या CCTV फुटेजमध्ये राजेश, वल्लरी आणि सौदामिनी हे तिघंजणं ज्या वेळेला एकत्र भेटले त्यावेळेचा व्हिडिओसुद्धा आहे आणि तो व्हिडिओ अर्णवने पाहिल्यावरती त्याला आता मोठा धक्का बसलाय. आता या सगळ्यामध्ये अर्णव विचार करतोय, मामीचा या सगळ्याशी काय संबंध आहे? याची जोपर्यंत मी आता शहानिशा करत नाहीये ना, तोपर्यंत मी इकडे गप्प बसणार नाहीये. कोणत्याही परिस्थितीत मामीच्या डोक्यामध्ये काय चाललंय ही गोष्ट मात्र आता मला समजलीच पाहिजे, असं म्हणत तो आता इकडे ईश्वरीला घेतोय आणि आता तो विचार करतोय की या सगळ्यामध्ये आपल्याला सौदामिनीला भेटलं पाहिजे. जर का आपण सौदामिनीला भेटलो तर आणि तरच या सगळ्यामध्ये गोष्टी आता क्लिअर होतील, असं म्हणत तो आता तिला घेऊन सौदामिनीकडे चाललाय आणि तो सांगतोय, आत्ता जर का डायरेक्ट मामीला आपण जाब विचारला तर कदाचित आता इकडे ते बरोबर वाटेल नाही वाटेल, म्हणून मला असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये सौदामिनीला भेटूया. म्हणून तो सौदामिनीला भेटायला गेला. इकडे तोपर्यंत मात्र उदयकांत फोन करतोय, पैशाची व्यवस्था झाली का? यावरती मात्र आता वल्लरी चिडते आणि पैसे काय झाडाला लागलेले आहेत का की आता तोडले आणि तुला दिले? हे बघ, जरा तरी या सगळ्यामध्ये धीर धर, असं मला वाटते. आणि यावरती तो म्हणतो, धीर धरायची वेळ आता गेली, काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर पैसे दे. तोपर्यंत अर्णव ईश्वरी सौदामिनीकडे आलेत आणि खरं तर त्यांचा मोटिव्ह एकदम वेगळा आहे. त्यांना आता वल्लरी आणि हिचं काय नातं आहे हे शोधून काढायचं आहे. ते आता आलेले आहेत आणि हे बघा, आम्ही कॉम्पिटिशन तर आता जिंकलेलो आहोत. ही कॉम्पिटिशन जिंकल्यावरती मात्र आता जे काही ठरले त्यानुसार मात्र आता आम्हाला आमची सौदामिनी म्हणजे आता आमचं जे काही सात्विका फॅशन आहे ते आता तुम्ही परत द्याल अशी आम्ही अपेक्षा करतो, असं म्हटल्यावर ती सौदामिनी मात्र आता इकडे म्हणायला लागते, हे बघा, म्हणजे तसं काहीही मी तुम्हाला कमिट केलं नव्हतं. यावरती अर्णव म्हणतो, असं कसं? आपल्याकडून लिखापडी झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं करणं तुम्हाला आता मात्र कंपल्सरी होणार आहे. कारण यावरती ती म्हणते, काय जबरदस्ती आहे? कारण काय कारण? आणि यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, कारण तुमचं फुटेज मला मिळालेलं आहे, जे फुटेज मात्र आता या सगळ्यामध्ये तुम्हाला पोलीस स्टेशनला पोहोचवू शकतं, अख्खं तुमचं करिअर बरबाद करू शकतं. यावरती ती म्हणते, कसलं फुटेज? आणि त्यावरती अर्णव सांगतो, मुळातच या सगळ्यामध्ये तुम्ही आणि आता राजेश आणि अजून एक व्यक्ती आहे, जी व्यक्ती तुम्हाला मदत करत आहे, त्या व्यक्तीला या सगळ्यामध्ये तुम्ही आता आमच्या फुटेजमध्ये कॅप्चर झालेले आहात. काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र त्या व्यक्तीला आम्ही सोडून देऊ, कारण कसं आहे ना, ती व्यक्ती आमच्या घरचीच आहे, असं म्हटल्यावरती ती म्हणते, हे बघा, मुळातच या सगळ्यामध्ये सगळी आयडिया वल्लरीची होती, असं म्हणत तिने आता सगळं सत्य कबूल केलंय. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा एक भक्कम पुरावा मात्र आता हातामध्ये आलेला आहे, ज्या भक्कम पुराव्याच्यामुळे आता काहीही झालं तरी सुद्धा स्वतः सौदामिनीने सांगितले की वल्लरी या सगळ्यामध्ये सामील होती आणि इतकाच पुरावा पुरेसा आहे. अर्णव आणि ईश्वरीच्या हातामध्ये आता इकडे हा पुरावा आल्यावरती ते आता तडक निघालेत, पण तोपर्यंत मात्र आता पैसे घेऊन इकडे आता वल्लरीला पैशांची गरज आहे, म्हणून ती अर्णव आणि आता ती अर्णवला सांगण्याचा प्रयत्न करते, अर्णव, अरे मला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे आता इकडे आता ह्यांच्या नावाने आपण आता भाऊजींच्या नावाने जर का आता काही ट्रस्ट मला पैसे वगैरे दान केले तर आता बरं होईल, म्हणून मला काही पैशांची गरज आहे. तितक्यात ईश्वरी तिकडे आली आणि मामी, ही तुमची नाटकं आता खरंच तुमच्याकडे ठेवा. आम्हाला जे काही सत्य आता समजले ना, ते सत्य मात्र आता खूपच भयंकर आहे. तुम्ही कितीही नाटक करण्याचा प्रयत्न केलात ना, तरी सुद्धा सत्याचा उलगडा झालेला आहे आणि तुमचं CCTV फुटेज आता आमच्यासमोर आहे. घरातल्या कोणालाच काहीच कळायला मार्ग नाही आहे की हे सगळं काय चाललंय. अर्णव ईश्वरी कशाबद्दल बोलतायत, पण त्याच वेळेला अर्णव ईश्वरीने CCTV फुटेज मात्र दाखवत घरच्या सगळ्यांचे डोळे उघडलेत आणि एका झटक्यात चिडलेल्या मात्र आता ईश्वरीने थोबाड फोडलेलं आहे. ते म्हणजे इकडे आता वल्लरीचं. आणि मामी, तुम्हाला तर अर्णव सर आता इकडे आईच्या स्थानी मानत होते,
का का वागलात तुम्ही हे असं असं म्हणत मात्र आता इकडे वल्लरीला थोबाड फोडले, पण त्याच थोबाड फोडण्यात आलेलं आहे ते म्हणजे मात्र आता इकडे स्वतः आता नम्रताचं. हो प्रेक्षकांनो, कारण आता नम्रताने या सगळ्यामध्ये जे काही कारस्थानं केलेली आहेत ती सगळी कारस्थानं ईश्वरीच्या समोर आलेली आहेत आणि त्यानंतर त्याच फुटेजमुळे आता नम्रताचं पण थोबाड फुटले. एका झटक्यात सगळी समीकरणं मात्र आता उघडकीला आलेली आहेत आणि त्यानंतर अचानकपणे सगळ्या गोष्टी क्लिअर